नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वी गणित, चॅप्टर नंबर 8 बेजिक राशी व त्यावरील क्रिया, अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन देम. तर बघा आपण हा आपला इंट्रोडक्शन पार्ट आहे. आपण यामध्ये बघूया आता काय आहे ते, पुढे बघू. तर बेजिक राशी म्हणजे काय असतात? तर बघा, बेजिक राशी म्हणजे काय असतात? तर बघा मित्रांनो, बेजिक राशीमध्ये काय, अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर फाउंड फ्रॉम व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट. कशाने बनतात ते? व्हेरिएबल आणि कॉन्स्टंटने बनतात. हा, तर बघा मित्रांनो, आपल्याला इथं काय काय शिकायचं आहे. इथं शिकायचं आपल्याला कोएफिशियंट, ठीक आहे, व्हेरिएबल्स, तर कोएफिशियंट म्हणजे काय होते, तर सहगुणक. ठीक आहे, काय शिकायचंय आपल्याला? सहगुणक. सहगुणक शिकायचे आपल्याला. हे काय, व्हेरिएबल्स म्हणजे काय, चले. हे कॉन्स्टंट. तर बघा आता काय, आपण यामध्ये काय, वी यूज द ऑपरेशन्स ऑफ ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑन द व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट्स टू फॉर्म एक्सप्रेशन्स. तर काय होते इथं, आपण काय करतो त्याच्यावर, हे ऑपरेशन करतो, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. कशावर करतो? व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट वर. तर आपल्याला काय भेटते? एक्सप्रेशन्स भेटते. ठीक आहे, म्हणजेच काय भेटते आपल्याला? राशी भेटते. तर बघा आता, ही काय आहे? ही एक राशी आहे 4x + 7y. कशाने भेटली आहे? तर बघा, 4x + 7y, 4 आणि x मध्ये काय आहे? 4 × x झालं आहे. 4x म्हणजे काय? 4 × हा x झालं. आणि दुसरं ऑपरेशन काय आहे? हा ऍडिशन +7. हा आपण काय तिथं 7 ऍड केला आहे. दोघांचं काय केलं इथं? मल्टिप्लिकेशन, आणि इथं 7 काय केलं? ऍड केलं. हे ऑपरेशन मिळून आपल्याला काय, हा एक्सप्रेशन भेटलाय 4x + 7. ही आपल्याला राशी भेटली आहे. ठीक आहे. तर बघा, कॉन्स्टंट 4 अँड द व्हेरिएबल x अँड y हेच दिलं आहे, जे मी सांगितलं. 4 × x प्लस काय इथं 7. म्हणजे यांचं काय झालंय, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि 7 ह्या प्रॉडक्ट मध्ये काय केलंय? ऍड केलंय. हे मिळून आपल्याला काय भेटलंय? 4x + 7. ही एक आपल्याला एक्सप्रेशन भेटलंय, म्हणजे बेजिक राशी भेटली आपल्याला. तर बघा आता इथं आपल्याला बेजिक राशी शिकताना काय काय स्टडी करावं लागते, तर व्हेरिएबल्स, कॉन्स्टंट, ठीक आहे, अजून एक आपल्याला टर्म, म्हणजेच काय, पद, हे पण शिकावं लागते इथं. तर बघा आता, व्हेरिएबल कॅन टेक द व्हेरियस व्हॅल्यूज, इट व्हॅल्यू इज नॉट फिक्स्ड. व्हेरिएबलची व्हॅल्यू फिक्स असते का? आपल्याला व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करावं लागते. ठीक आहे, जसं आता आपण इथं x ची व्हॅल्यू दिलेली नाहीये, तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. ठीक आहे, तर व्हेरिएबलची व्हॅल्यू फिक्स असते का? नाही, व्हेरिएबलची व्हॅल्यू फिक्स नसते. आता व्हेरिएबल कोणते आहेत हे बघा, x, y, l, m, n, जे पण आपण घेऊ लेटर, ते काय असतील? व्हेरिएबल असतील. आणि त्याची व्हॅल्यू काय नसते? फिक्स नसते. आता बघा, कॉन्स्टंट हॅज अ फिक्स व्हॅल्यू. आता हे बघा इथं 4, तर 4 ची व्हॅल्यू 5 होणार आहे का? नाही, 4च राहील, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय राहील? फिक्स राहील. ठीक आहे, आता 100 एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, -17 ची व्हॅल्यू -17च राहील. तर यांची व्हॅल्यू काय असते? फिक्स असते. आणि व्हेरिएबल म्हणजे काय? चल. व्हेरिएबल म्हणजे काय होते? चल. तर ह्या चलाची व्हॅल्यू काय असते? फिक्स नसते. ठीक आहे, आणि हे कॉन्स्टंट जे असते आपलं, त्याची व्हॅल्यू काय असते? फिक्स असते. हे लक्षात ठेवायचं. तर बघा आता, हे इरेज करूया आपण. आता पुढे बघा, तर हे शिकायसाठी आपल्याला काय काय टर्म शिकावं लागतात.
तर बघा इथं काय बघायचंय आपल्याला, टर्म बघायचं आहे, म्हणजे काय, पद, कोएफिशियंट आणि व्हेरिएबल. ठीक आहे. तर एखाद्या राशीमध्ये काय फक्त गुणाकार हीच क्रिया असते, तेव्हा त्या राशीला काय म्हणतात, पद म्हणतात. म्हणजे फक्त काय असेल, गुणाकार असेल. आता इथं एक्झाम्पल दिलं आहे 3x. तर इथं काय आहे, 3 into x. फक्त हे एकच क्रिया आहे गुणाकाराची, म्हणून या राशीला काय एक पद असं म्हणलं जाईल. 3x काय आहे, एक पद आहे, म्हणजे हे काय एक टर्म आहे. ओके. आणि काय आहे, एक्स हे काय आहे, एक्स काय झालं, हे चल झालं, म्हणजेच काय झालं, व्हेरिएबल झालं. आणि 3 हा काय आहे, सहगुणक आहे. ठीक आहे, सहगुणक म्हणजे कोएफिशियंट. आणि हा 3x काय झाला, हा पद झाला एक. हे शिकायचंय आपल्याला, पद कशाला म्हणतात, सहगुणक कशाला म्हणतात आणि चल कशाला म्हणतात. तर जर तिथं काय एकच क्रिया असेल गुणाकाराची फक्त, तर त्याला काय म्हणतात, पद म्हणतात. आता अजून इथे एक्झाम्पल दिलंय बघा, 11mn. तर 11 into m into n. तर हा 11 काय झाला, कोएफिशियंट झाला. कोएफिशियंट म्हणजेच काय झाला, सहगुणक झाला त्याचा. आणि व्हेरिएबल हा चल झाला. mn काय झाला, त्याचा चल झाला. आता इथं बघा 5x स्क्वेअर आहे हे काय आहे, -5x². हे असं आहे ते -5x². तर बघा कोएफिशियंट काय होईल, -5. आणि हा काय व्हेरिएबल होईल x. व्हेरिएबल काय झाला, x झाला. हे लक्षात घ्यायचं. आता हा नुसता x दिला आहे, नुसता x आहे, तर याला काय आहे, याला कोएफिशियंट दिसत नाहीये, म्हणजे याला सहगुणक दिसत नाही. नाही म्हणजे काय असते, 1 असते. ठीक आहे. आणि व्हेरिएबल म्हणजे चल काय झाला, x झाला. अशा प्रकारे आपल्याला इथं काय शिकायचं आहे, पद, सहगुणक आणि व्हेरिएबल शिकायचं आहे. तर आपण ते बघितलं, पद, सहगुणक आणि काय, चल. तर चल कशाला म्हणतात, सहगुणक कशाला म्हणतात आणि पद कशाला म्हणतात, ते आपण आता इथं शिकलो. आता पुढे बघूया आपण, पुढे काय बघायचं आहे आपल्याला. तर बघा आपण टर्म शिकलो आपण आता. तर आपल्याला सजातीय पदे आणि विजातीय पदे शिकायचे, म्हणजे लाईक टर्म आणि अनलाईक टर्म. तर बघा, ज्या पदातील चले व त्यांचे घातांक काय असतात, समान असतात. चले म्हणजे काय होतं, व्हेरिएबल होते. ठीक आहे. आणि त्यांचे घातांक काय असतात, समान असतात. ती म्हणजे काय असते, सजातीय पद. आणि एकसारखे दिसणारे पद आहे. तर आपण आता बघा इथं एक एक्झाम्पल घेतलाय. हा बघा एक्झाम्पल घेतलाय 2x 5x -2/3x. तर बघा x चा घातांक किती आहे, इथं x चा घातांक काय आहे, x चा घातांक काय आहे, 1 आहे. ठीक आहे. घातांक नाही म्हणजे काय आहे, 1 आहे. x चा घातांक 1 आहे. 2 इथं, इथं पण आणि इथं पण, म्हणजे काय, त्यांचा घातांक काय आहे, समान आहे. आणि ते काय एकसारखे दिसणारे, म्हणजे बघा 2x, x आहे त्याला 5x. आता हा -2/3, पण त्याला सोबत काय x, म्हणजे काय दिसतं, ते एकसारखे दिसतात. म्हणजे हे दोन्ही कंडिशन काय होतात, कम्प्लीट होतात आपल्याला. म्हणजे ते काय झालं, लाईक टर्म झाला. म्हणजेच याला काय म्हणतात, सजातीय पद आहे. किंवा काय म्हणतात, स्वरूप पदे पण म्हणतात त्याला, स्वरूप पदे, सजातीय पदे किंवा स्वरूप पदे, म्हणजेच लाईक टर्म झाल्या. आता विजातीय पदे, विजातीय पदे म्हणजे काय, भिन्न दिसणारी. तर ज्या पदातील चले व त्यांचे घातांक काय असतात, समान नसतात. इथं काय असतात, समान असतात, तर इथं समान नसतात. चले म्हणजे व्हेरिएबल्स. जी पदे एकसारखे दिसत नाही, दुसरी कंडिशन काय, जी पदे एकसारखे दिसत नाही आणि त्यांचे घातांक काय समान नसतात. आता बघा इथं 7xy. इथं काय आहे, त्यांचे चल काय आहेत, x आणि y आहे. इथं 9yz. इथं yz आहे, इथं z आहे, इथं z नाही आहे पहिल्या ठिकाणी. -2xyz. आता इथं 3 व्हेरिएबल आहेत, x y z, म्हणजे यांची काय चले सारखी नाहीयेत.
म्हणजे ही झाली पहिली कंडिशन. इथं चले सारखे आहेत का? इथं एक्स वाय आहे, इथं वाय झेड आहे, इथं एक्स वाय झेड आहे, म्हणजे यांची चले सारखी नाही आहेत. आता जी पदे एकसारखी दिसत नाही तर त्याचे चलच सारखे नाही आहेत, तर ती एकसारखी दिसतील का? नाही. म्हणजे दोन्ही कंडिशन्स काय झाल्या इथं क्लिअर झाल्या. म्हणजे हे झाले अनलाइक टर्म्स, म्हणजे विजातीय पदेच. म्हणजे यांना काय म्हणतात? भिन्न पदे पण म्हणतात. यांना काय म्हणतात? भिन्न रूप पदे. ठीक आहे ना, भिन्न रूप पदे पण म्हणतात, म्हणजेच अनलाइक टर्म्स, कारण हे सारखे दिसत नाही. यानंतर आपण आता बैजिक राशींचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. तर पदांच्या संख्येवरून काय असते? राशीचे नाव ठरते. पद जेवढी पदांची संख्या, ठीक आहे, म्हणजे जेवढे टर्म असतील तेवढे काय त्या राशीचे काय प्रकार ठरतात. म्हणजे जसे एक पद आहे, एक पद, द्विपद, त्रिपद, म्हणजे जेवढे पद आहे तेवढे. मग नंतर काय? बहुपद, 3 पेक्षा जास्त म्हणजे बहुपद. आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये हे शिकूया. ठीक आहे, एक पद, द्विपद, त्रिपद आणि बहुपद. एक पद असल्यास काय? एक पद असलं तर ती एक पद राशी, दोन पदे असली तर द्विपद राशी, तीन पदे असले तर त्रिपद, आणि 3 पेक्षा जास्त असले तर ती काय? बहुपद राशी. ठीक आहे, तर बघू आपण पुढे. हे फक्त गुणाकार ही काय असते? एकच क्रिया असते. तर आता बघूया आपण बैजिक राशींचे प्रकार काय असतात. तर बैजिक राशींचे प्रकार कशावर अवलंबून असतात? त्यांच्या पदावर. बघा आता, एक्सप्रेशन्स विथ वन टर्म. ठीक आहे, जर एक पद असेल तर त्याला काय म्हणतात? मोनोमियल म्हणतात. विथ टू टर्म्स, जर दोन पदे असतील तर त्याला काय म्हणतात? बायनॉमियल म्हणतात. जर तीन टर्म असतील तर त्याला काय म्हणतात? ट्रायनॉमियल म्हणतात. जर 3 पेक्षा जास्त पदे असतील, मोर दॅन 3 टर्म्स, तर त्याला काय म्हणतात? पॉलिनॉमियल्स म्हणतात. तर अशा प्रकारे बैजिक राशींचे काय केले आहे? वर्गीकरण केले आहे. त्याचे प्रकार किती आहेत? आता आपल्याला इथं 4 प्रकार शिकायचे आहेत. एक टर्म वाला काय? मोनोमियल, 2 टर्म वाला बायनॉमियल, 3 टर्म वाला ट्रायनॉमियल, आणि 3 टर्म पेक्षा जास्त असला तर तो पॉलिनॉमियल. ठीक आहे, तर आता बघा त्याचे उदाहरण दिलं आहे. हे बघा आता, हा 4x दिलाय आपल्याला. 4x म्हणजे इथं किती? एकच पद आहे. 4 into x, म्हणजेच काय? 4x हा एकच पद आहे. आता 5/6m, हा 5/6m, म्हणजे इथं पण एकच पद आहे. आता हा काय? -7, हा पण काय झाला? इथं एकच पद आहे. आता बायनॉमियल, द्विपद राशी, ही काय झाली? ही मोनोमियल म्हणजे काय झाली? ही एक पद. ही काय झाली? एक पद राशी. बायनॉमियल म्हणजे काय झाली? ही द्विपद राशी. ठीक आहे, ही झाली द्विपद राशी. हे ट्रायनॉमियल म्हणजे त्रिपद राशी. आणि ही काय? बहुपद राशी. ठीक आहे, ही झाली बहुपद राशी. तर बघा आता याचं वर्गीकरण. मोनोमियल म्हणजे जिथं एक टर्म असते, इथं एक पद असते, म्हणजे हे झालं 4x, 5/6m. ठीक आहे, तर ही पद मोनोमियल झाली. -7 एकच पद आहे इथं, म्हणून ही पण मोनोमियल झाली. आता बायनॉमियल बघा, आता इथं दोन पद आहेत, 2x आणि हा -3y, म्हणजे हा एक पद झाला आणि हा एक पद झाला, म्हणून ही काय झाली? द्विपद राशी झाली. इथं पण बघा, 2l + 2b, 5mn - 5m हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर n, हे असं आहे 3mn - 5m स्क्वेअर n, म्हणजे ही एक राशी झाली आणि ही एक राशी झाली, म्हणजे हे द्विपद झाले. आता त्रिपदचं आपण उदाहरण बघू. a + b + c, हा एक पद, हा एक पद आणि हा एक पद, 3 पद झाले. आता बघा इथं x² हा x² आहे, -5x + 6, हा x² - 5x, x² म्हणजे एक पद झाला
-5x हा दुसरा पद झाला आणि +6 हा झाला तिसरा पद म्हणजे हे त्रिपद. आता इथं पण 8a - 5ab 8a एक पद झाला -5ab दुसरा आणि हा +c तिसरा पद म्हणजे ही पण त्रिपद राशी. आता इथं बघा पॉलिनॉमियल्स म्हणजे बहुपद राशी. तर बघा आता हा ab एक पद झाला bc दुसरा ac तिसरा पद ad चौथा पद. आता इथं a क्यूब आहे म्हणजे a ला घातांक काय 3 हा एक पद झाला मायनस हा 3ab हा दुसरा पद प्लस 3abc हा तिसरा पद प्लस 3ad हा झाला चौथा पद म्हणजे ही काय झाली बहुपद राशी. आता हा लास्ट एक्झाम्पल बघू 4x⁴ x ला घातांक काय आहे 4 मायनस हा 7x² हा एक पद झाला प्लस हा 9 तिसरा पद झाला -5x³ मायनस हा 16x. ठीक आहे हा एक पद 2 3 4 आणि 5 म्हणजे किती 3 पेक्षा जास्त म्हणजे हा पण काय झाला बहुपद राशी झाली. ठीक आहे आता पुढे बघूया आपण. तर बघा अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.